काल बावनकुळेंचा फोन आला. त्याला काय नाही सांगितलं, सकाळी माझ्या हात नाही राहिला, आता सांगतो. काल 4 बाऱ्या आला. परादिश दिवसभर होता. एक बाबा आहे, त्या बाबाचं कीर्तन होत. सोडा ना म्हणले, मग काळजी करा, काळजी. काळजी नाही म्हणतात, काळजी करा म्हणले. मग तेवढी जा. बाबा सापडीत आला इथं. मी इथं नव्हतो, दवाखान्यात आला बाबा. बाबा मला बोलावं लागतं माझ्यासाठी. म्हणलं चूक दुरुस्त करीत असले तर बोल. ते म्हणले करणार. बोल, चूक दुरुस्त करतो म्हणून. त्याला काय नाही केलं तर मी हाईट नाही कोणतीला. तेच म्हणले काळजी करू नका. आता व्यंगावर नाही बरं का. हा, आता व्यंगावर बंद केलंय. सुरू होऊ शकतं 28च्या नंतर. मग तर गुडगुड होणार, टांगळा होणार. हा, आता तरी थोडं आहे. आता शब्द दिलेला पाळायचा असतो, मराठीवर संस्कार आहे. त्यांना एका शब्दानं दुखवणार नाही व्यंग. पण बाकीचा रद्द केलेली याच्यात सोडणार नाही, अजिबात सोडणार नाही. त्यांनी काल सांगितलं, परवा बी सांगितलं. परवा बी आलता वाटतं, है ना? नाही, परवा त्याच्या आधी बी आलं. झेलेनीच काल पडे. मला नाही बोलायचं तुम्हाला. चला होऊ दे, काय व्हायचं त्या. आता लागलं तर तुम्ही लावलंय, आम्ही नाही लावलं. वाद तुम्ही लावलाय, मी नाही लावलं. आता निपटायचा तुम्हीच, मी काय बोललो नाही. पण काही काय असतं, आपल्या वारकरी संप्रदायाचे संस्कार ते म्हणले आमच्यासाठी तरी मान ठेवा. म्हणलं दुरुस्त करत असले चूक तर बोलतो. ते म्हणले हो, चूक दुरुस्त करायचं म्हणले म्हणून बोला. म्हणलं घ्या मग. म्हणलं रेडी का म्हणू. त्याला काय. आणि मग सुरुवात झाली. सगळं व्यवस्थित करतो म्हणले. चूक हाय. कारण की जात पडताळणी समितीनं निर्णय दिलेला आहे की व्हॅलिड करण्यात यावं म्हणून. त्यामुळं व्हॅलिड करता यावं हे निर्णय बदलता येत नाही म्हणे. आणि ज्यांचे व्हॅलिड केलेत त्यांचं रद्द नाही करता येत. त्यांनी सांगितलं चूक दुरुस्त करून मी का नाव ठेवू. नाही नाव ठेवणार. बावनकुळे साहेब नाव ठेवणार नाही. चूक दुरुस्त केलं नाही केली, बाजार उठला म्हणून सांगायचं. हा, नाही बाबाचं कशाच, बाबाच मागं लफडं लागलं तुमच्या मिळायचं. पुन्हा ते बाबा म्हणून का हुंबल झाली. आता मग उगाच गेलो, तिच्या आईला वैताग झाला. बरं, बाबा बी एक नाही, 2 आहेत. पहिल्या दिवशी एक बाबा आले. हा, त्या बाबाचे बी मला मान ठेवावा लागला. काल एक आले, परवा एक आले, काल एक आले. दोन्हीचा मान ठेवावा लागला. ते बी दोन्हीकडे शब्द मात्र तेच होता, बोलतो पण दुरुस्त करत असले तर. आता भाजप होले त्यांची चूक सुधारायला लागली. आता तुम्ही बोलले की शिंदेना यांनी मोठं उतरलं नाही, तर इथे कोण देवेंद्र फडणवीस आणि दुसरं कोणी. मग आडून शब्द नसतो भाऊ. देवेंद्र फडणवीस आडून शब्द नसतो. भाजप माझा आडून शब्द कधीच नसतो. जे आहे ते क्लिअर असते. असं मी कधीच लपवत नाही. आणि ते काय तेच म्हणते, मग मी देईन नाव सांगून त्याच्या मंत्र्याचे मग कापा तेच म्हणते मला असं आहे. मग मला खोटं ठरायला गेलो, मला काय माहित. मग हे भाजप मधले मंत्री आमदार म्हणते, शिवसेनेचे शिंदे साहेबाचे पण आमदार खासदार मंत्री म्हणते, अजितदादाचे मंत्री आमदार खासदार म्हणते. हा, मी देईन नाव सांगून कापा मग ते नाही म्हणल्यावर तिकून मी काय खोटं बोलतोय. मला काय रे मागचे का बसा रे, मागचे का बसा. मला काय करत खोटं बोलून. मला त्यांच्या राजकारणाशी देणं घेणं नाही, मला मराठीशी देणं घेणं नाही. मराठ्यांचं त्यांनी सोयीचं करून द्यावं, माझं काहीही म्हणणं नाही. मला राजकारण करायचं नाही, तुमच्या ढवळढवळ करायचं नाही. पण तुम्ही मराठ्यांचं प्रमाणपत्र घातलं की तुमचं ऐश्वर वैभव आम्ही घातलं. 29 तारखेच्या आंदोलनाची काय दिशा असणार जालन्यात की मुंबईत? तर तो घेऊन बोला आता होत का सांगितलं, दिशा सांगितली ना आंदोलनाची. ते जरा संभ्रम असेल. मराठीचे पोट्टे म्हणते मुंबई, ऐकतच नाही. तर पण मी त्यांना एक सांगितलेलं आहे, भाऊ मुंबईत गेलं तरी मी तुम्हाला देतो आणि इथं बसलो तरी देतो. तुम्हाला काय करायचं. मी आंतरवालीत बसून येत, मुंबईत बसून येत, वाड्यात बसू. तुम्हाला काय आरक्षणाशी देणं गेलं. पण काही होऊ शकतो. शक्यतो सूत्रांची अशी माहिती आहे की अचानक निर्णय मुंबईचा होऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती.
100% शक्यतो तशीच माहिती आहे सूत्रांची. सूत्र मात्र पक्का आहे. सूत्र कुठे शोधायचे? हा? सूत्र आम्हाला सापडत नाही, तुमचं सूत्र आमचे सूत्र तुम्ही अशा टायमाला शोधा की बात जर उचलली आणि ट्रकवर टेम्पोर ठेवून मुंबईकडे निघाले मला सूत्र फिर सूत्र मुंबईकडे निघाले असंच होण्याची दाट शक्यता आहे. आणि अचानक सरकार जर डाव टाकू शकतो तर अचानक मी सुद्धा काही डाव टाकू शकतो. आम्ही आणि बरं आम्ही मुंबईला कमी जायचं, मुंबईला कमी जायचं आम्ही. मुंबई आमची नाही, देवेंद्र फडणवीस साहेब आमचे नाही, तर वर्ष आमची नाही, वर्ष आपली सगळ्याची. त्यात काय बंगला बंगला फडणवीस साहेब आपले, महाराष्ट्र आपला, मुंबई आपली, वर्ष आपली सगळ्याची. मी त्यांच्या स्लॅबवर बसून कुशल करू शकतो, काय अडचण त्यांना. त्यांची टाकी असेल पाण्याची वर, मी बंद नाही करणार नळाचं पाणी. कमी पडतं टाकीत पाणी भरू लागून देऊन दुकानचं. ते पण डॉक्टर आहेत ना, डॉक्टर आहेत का काय तर घेते काळी टून घातली ते तपाशी दे मला काय झालं, ताप कधी झाला का, वाहडा का काय काय अडचण. त्यांनी का सेवा करू नये गरीब मराठीची? त्यांना संधी आली ना, आली का नाही संधी गरीब मराठ्यांची सेवा करायची? होय खोट आहे का? काय अडचण आहे. मुंबई आमची बघू द्या, बरेच बैल बघायला राहते शेअर मार्केटचे इमान. जरा बघू द्या ना कोण कोण काय खातंय, कोण कोणत्या गादीवर झोपवतो मंत्री, बघून द्या कशा आहेत त्यांच्या पल्या काय. कोण बघितलं पाहिजे. उलट त्यांनी मोकळे केले पाहिजे बंगले, पोरं झोपाचे दिवस फक्त झाले उशाने होणार, काय हरकत काय. उशा गाड्या त्यांच्याकडे वेगळे वेगळे वर बल्ब लावले असतात बाबा विचित्र असे, ते खाली वाकत झोंबत तेल काय म्हणते. फक्त हे नेऊ नका म्हणा, तुमच्या तांबे लोटे काही आणणार नाही पोरं. बघू दे ना काय अडचण काय, गरीबाच्या लेकरांची सेवा करायला काय अडचण. काहीही होऊ शकतं अशी दाट शक्यता आहे निर्णय मुंबईचा ठेवून होण्याची. कारण तशी सूत्रांनी पक्की माहिती दिली. कारण काय सूत्र आमचं काय वरण भात खात नाही, तुंपाचे तर अजिबातच गार पक्क सूत्र आहे. सूत्र काही दिल्ली सूत्र करू शकतो आणि चारही बाजू सूत्र घुसायची वेळ याबारे. कारण बडोद्याच्या मराठ्यांनी कधीच फोन केला नाही, सुरतच्या कधीच फोन केलेला नाही. मध्य प्रदेश भोपाळ म्हणजे मध्य प्रदेश मध्ये भोपाळ ते नाही, हे सगळ्या लोकांचे फोन आहेत की हरियाणाचे आम्ही तिकून येतो. गोव्यातल्या मराठ्यांचे कधीच फोन नाही, ते सुद्धा वडगीने याचा अंदाज आहे. काय होऊ शकतं त्याला काय. अन्याय अन्याय असतो आणि एखादी जात जर अन्याय विरुद्ध चीड झाली ना, तो कधीच पक्षाला नेत्याला बाप मानत नाही, तो जातीलाच बाप मानतो. त्याला ओरिजिनल रक्ताच्या अवलाद मारायचं. फक्त यांनी गैरसमाजाच्या बाहेर यावं, मराठ्याला हलक्यात घेऊ नये आणि हल्ले खुल्ल्याच्या भानगडीत आता फडणवीसांनी पडू नये. एकदा आमच्या आईचे रक्त सांडले, आता आमच्या आया सुद्धा चपला काढत्यात. हो, आता त्या फुटण्यात पडू नये. किती मार्ग काढून लवकर गरिबाचं कल्याण करता येईल याच्यावर डोकं लावावं, ही आमची भावना आहे. तुम्हाला वाटत असेल बापरे आमच्या डोक्यात हवा गेली भेवा गेली, हवा मराठी इतक्या लवकर काढते. यांच्या डोक्यात एक हवा आहे बाबा, आता मला दवाखान्यात जायचं नाही एवढंच सांगतो. त्यांच्या डोक्यात हवा आहे, बहुमत हे आमचं कोणी काही करू शकत नाही. आणि दुसरा एक शब्द आहे, सत्य पुढं शानपण चलत नाही. मराठ्यांवरती आता वेळ आहे, मराठ्यांपुढं शानपण सत्याचं चलत नाही दाखवून द्यायची. पुऱ्या जगाने बघितलं पाहिजे मराठ्यांपुढे शानपण चलत नाही. मग बघूच बरं यांच्यात किती नळ्या आता भरलेल्या, त्या बंदुकीत नळ्या आणतात बघा, नळ्या मागून लट केल्या. आणि इकडं शेतकऱ्यांनी सगळ्यांनी दांड रूम ने गाड्या भानगडीत पडू नका. मी धमकी नाही देत, तुम्ही आमच्या जीवाही वार केलाय, प्रमाणपत्र रद्द करू. तुम्ही जे करायला नको होतं ते वाटलं करायचा अधिकार. एक तर तुम्ही आयुष्यात आम्हाला आरक्षण नाही दिलं, आम्ही आमचं रक्त जाळून मिळवलं तर तुम्ही ते घालवायला निघाला, सुट्टी नाही.